बसली कशी हृदयात
वेडावले मंडली कशी हृदयात तुरी तुझं विण मन वेडावले मंडली कशी हृदयात तुरी तुझं विण मन वेडावले प्रिय सखे राधिके प्रिय सखे राधिके जवळी ये मंडली कशी हृदयात तुरी तुझं विण मन वेडावले मंडली कशी हृदयात तुरी तुझं विण मन वेडावले मुरलीचा सुरात या मन माझे हरविले मुरलीच्या सुरात या मन माझे हरविले प्रियतमा मोहना प्रियतमा जवळी मंडली कशी हृदयात तुरी तुझं विण मन वेडावले मंडली कशी हृदयात तुरी तुझं विण मन वेडावले मुरलीच्या या मधुर सुरात मन हे हरवून गेले प्रीतीच्या या प्रेम सरीत डोळे चिंब मिळाले राधे तुझी जोडी माहिती जगाला तुझ्याच भेटीसाठी जीव हवे लावला प्रिय सखे राधिके प्रिय सखे राधिके जवळी ये मंडली कशी
राधे, तू किती दयाळ आहेस आणि हाती जाताना याला दयामाया काहीच नाही. किती क्रूर आहे तुला कृष्ण. नाही ना मयुरा, असे बोलू नकोस. माझ्या कणाला तुझा काहीतरी गैरसमज झाला असावा. तूच मयुरा, मयुरा, हा अपघात. काय चूक झाली? मी तुला पाठवा शकलो नाही. अरे काना, त्यात काय एवढं? चुकून तुझ्याकडनं दुर्लक्ष झालं असेल. मी पाजलं ना पाणी. नाही, मी म्हणले वचन. मी डोळ शकलो नाही. वचन? अरे कसलं वचन? त्रेतायुगामध्ये रामावतार घेतला असता. मी पाण्यासाठी वाहन फिरतो. प्राण्यांची व्याप्त होता. देवी, यामुळे मला त्याचा रस्ता कोला वाट दाखवताना मयूरचं भर न घेता आपला एक पंख वाटेत टाकून हा वाटा होता. खरं तर मरचे पंख एका विशिष्ट घालतात, परंतु स्वतः इच्छेने जर आपले पंख आले तर त्या मृत्यू होतो. माझ्यासाठी ह्याचा पंख होऊन स्वतः जिंकवला होता. त्यावेळी मी आराधी दिली होती की त्रेतायुगात तू आम्हाला बदले, द्वापरयुगात मी तुला मनी काढेन, पण याची पार्श्वभूमी नाही. आणि याचे प्राचित्य म्हणून मी आमची पंख माशीला अखंडन करेन. मी आमची पंख माशीला अखंडन करेन. नव्या दिवसाची नवी पहाट, धुक्याची चादर आणि फक्त किलबिलाट. पहाटेचे 4 वाजले. हा गोकुळगाव कसा शांत झोपला आहे. कुणालाच कसली कदर नाही. या थंडीच्या मोसमात बिचाऱ्याला खेळून धरले असं वाटतं. अगे चंद्रा, अगे सुंदरा, का म्हणावं? नवऱ्यांना सोडत नाही का? या नवऱ्यांना सोडत नाही. अगे दीपाली, अगे रुपाली. काय झालं तुला? अगं काय करून देत नाही? अगं राधे काम कर. हा मग झालं ना की थोडं बाकी आहे. हो हो झालं झालं. आणि ती तारा, ती तारा तिचा चालला पसारा आवरेल तेव्हा ना. जा बाई, मी नाही येत. असं कसं चालेल? संघर्षाची वाट मोठी असली तरी चालतणे आपलं कर्तव्य आहे. बाई आल्या. ए गप्प बसा का तुम्ही? अगं असू दे का तारा? अगं ती नवीनच आहे. बरं मला सांगा, आपल्या कुणाला बाजाराची माहिती आहे का? छे नाही का दादा, कुणालाच माहित नाही. मग आता आपल्याला मार्शल करून घेतली पाहिजे. मग घे की तूच. अगं तूच घे की. नाही का दादा, काल तिच्याने माझं खूप भांडण झालंय. तुझ्या नुसती भांडत बसली. अगं चंद्रा तू घे की ग. घेते. अगं मावशी, अगे मावशी. कोण गवळते? अगं मावशी मी चंद्रा. कोण? चंद्रा. गप्पा सुंदरा. काय मिळत मावशी? अगं बेटे, हा पोर आहे ना माझ्या बाजूला, नुसता चाव चाव करतो. त्याला मी बोलले का? मावशी ते येतेच ना. तुम्ही निघाला? हो मावशी. मग येते मग. ये बरं लवकर. येते. तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुंदर, मला कशा तुम्ही
होय हा हा अगं असू दे उठ आता. उठ नाही ठेव. अगं झेपणार नाही. अगं सगळ्यांनी म्हणून जोर लावा. अगं या गं. काय ये कार्टे मध्ये मध्ये येऊ नको ना शेपटशील नाही काय. काय ग पोरीनो एवढ्या सकाळ सकाळ बोलण्याला तुम्हाला झालंय काय. अगं मावशी आधी तू मला सांग तुला एवढा उशीर का झाला. कोणाला मला. अगं हो. अगं काय सांगू तुम्हाला पोरीनो. अगं काय ते सांग एकदाच. रुको जरा सबर करो. बरं. अगं आमचे हे कोण. अगं हे पती परमेश्वर हो का. तिकनी काल गेले होते लग्नाला. बरं. तिकडून त्यांनी 40 ग्लास मठ्ठा आणला. किती. 40 ग्लास किती 40 ग्लास. त्यातला 20 ग्लास प्यायले. बरं. प्यायले ते प्यायले आणि गेले तिथे ह्याला. अगं बाय मग पुढे काय झालं. पुढे काय व्हायचं. अगं गेले ते बाहेरच येईना. अगं नुसते उठले की गुरगुर 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 बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर. उठले की गुरगुर 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 बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर. बाई काय हा प्रकार. हा काय प्रकार नाही हा 2 नंबरचा प्रकार. मावशी पुढे काय केलंस तू. अगं 3 वेळा बाथरूमला लावून आले. त्यांना म्हणाले अहो चहा घ्या चहा घ्या लिंबू पिळून चहा घ्या. पण छे उठतील तेव्हा ना उठले की गुरगुर 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 बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर. उठले की गुरगुर 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 बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर. मावशी पुढे काहीतरी केलं असेल ना. हो तर घरात 4 फॅन लावले तरी वासात जाईना. अगं तेवढ्यात तुझा हाक आला आणि होती तशी निघून आली बघ. असं होय मावशी. बरं मी काय म्हणते काय. तेवढ्या पहाटेच्या प्रहरी त्या मावशीला बोलवण्याचं कारण तरी काय. अगं मावशी आमचा पुढपुढीचा विचार की नाही मथुरीच्या बाजूला ठरलाय बघ. मथुरेच्या बाजारात जाण्याचा. हो. जा की मग धरला नाही कोणी. मग तुला कशाला बोलवलं आम्ही. म्हणजे अगं मावशी आम्हा पुढपुढी ना अगं रस्त्याची माहिती नाही बघ. रस्त्याची माहिती नाही मग तिथं काय मिरवायला चालल्या बाय. मग आता तुला बोलवलंय ना. असं आहे होय. मग? बरं मी काय म्हणते काय. बाजाराच्या विक्रीसाठी तर मी तुमच्या बरोबर येते. बरं. पण बाजाराच्या विक्रीसाठी घेतलं काय नेसलं काय त्या लोकांना सांगायला नको. मावशी मी सांगू. मावशी मी सांगू. मावशी मी सांगू. मावशी मी सांगू. आता फटकीच लावल्यावर कधी नाही त्या इकडे सांगा काय काय घेतलंय ते. मावशी मावशी मी सांगू. हा ये तुला पण काही आहे ना. मावशी मी की नाही. हा मावशी मी की नाही. हा मावशी मी की नाही. मुराटेच किती बोलशील नाही काय. बोल एकदाच लवकर. अगं मावशी तू काय घेतला दूध बघ दूध. असं आहे होय. आणि शृंगार काय केलास. पायात पैंजण. हा हातात बांगड्या. हा ओठाला लाली. लय भारी डोळ्यात काजळ. खूप छान. आणि नाकात शिंबूड. अगं काहीतरीच काय. अगं मावशी पुली बघ पुली. असं आहे होय. मावशी माझ्या साडीचं नाव सांगू. हो सांग सांग सांग. आता सांगू. नाही नाही या सगळ्या लोकांना घरात जाऊ दे नंतर सांग. अगं मावशी माझ्या साडीचं नाव नाही मला घेऊन चला. कुठे मला घेऊन चला काय जत्रा लावलेली आहे एवढे उजवली नव्हे. हो मग मला घेऊन चला. हा आता कोण आहे ग. काय ग. अगं बाई ग आपला मार. आता सांगू. एका वर्षाने सांगितलं तरी चालेल. ए मावशे आत्ता सांग आत्ता. आता सांग का. हे 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 काय लांबड. हे मावशे. हे 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 काय करते. अगं मावशी मी घेतले 2 गोळे. 2 गोळे काय लढायला चालू काय. अगं मावशी लोण्याचे ग. लोण्याचे होय. बरं तुझ्या साडीचं नाव काय. तो कुठाय. कोण ग. तो 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 चष्मेवाला तो नवरा पाहिजे मला. तो मोबाईलच्या बाजूला आहे तो. अगं पोरगा बारका दिसतोय तो. हा? कसं कानपट पुढील माहिती काय तुझं. अगं मावशी माझ्या साडीचं नाव ग. तुझ्या साडीचं नाव हो हे बाबा घाबरू नकोस नाही देणार तुला. हो मग अगे चिमणे अशी पुढे पाहू. काय ग मावशी. तुझं नाव काय ग. अगं मावशी माझं नाव की नाही साक्षी. मला उडतात पक्षी. तुला बघून पक्षीच काय इथला शुभम कोण उडेल. बरं तुझ्या साडीचं नाव काय. मावशी माझ्या साडीचं नाव. हा माझ्या साडीचं नाव. हा माझ्या साडीचं नाव कपूर दिखताय. निव्वळ कोटी बोलती ही काहीच नाही दिसताय. ही पोरं गावाची वाट बघताय. हो मग हा. या 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 पुढे या पुढे या.
काय गं मावशी तुला लय कचा कचा भांडायची सवय आहे ना. तुझं नाव काय ग? अगं मावशी माझं नाव की नाही बकुळा. आईचं नाव काय ग? आईचं नाव की नाही शकुंतला. आणि बापसाचा काय कुळकुळा? हे मावशी काहीतरीच काय. अगं तुझं नाव मंजुळा, आईचं नाव शकुंतला. मला वाटलं बापसाचं नाव कुळकुळा असेल. कोणाकडं? तू रागण बघतेस कोणाकडं? बघतेस तू? अगं तू सोड ग. तू सोड. अगे मी कुठं धरलं. तू सांगतेस म्हणून तिला सोडते. हा मग जा. तरी पण घाबरत नाही मी तिला. मग हा तिला सांगून ठेव, रागण बघू नको, जागेवर मुरगुटून टाकी तिला. अगे तुझी बसली ना. राहू दे. अगं हो राहू दे. बरं मी काय म्हणते, काय? उशीर होतं आपल्याला. बरं. निघायला वापर. चल ग मावशी. चला तर. डायरेक्ट काकड्याला हात घालायची काही गरज आहे? हा? त्या माझ्या पोराबद्दल विचारतो. काय तो बिचारा? बोल लवकर. अगं मावशी आमच्या पोडपोडीचं विचारून घेतलं आणि तुझं काय ग. अगं माझ्या मैत्रिणीचं काय, कशात काय आणि फाटक्यात पाय. अगं मावशी ते पण सांगितलंच पाहिजे बघ. सांगितलंच पाहिजे. होय हो. आमच्या ह्यानी 40 लाख मट्टा आणला होता, बरं. त्यातला 20 ग्लास शिल्लक राहिलाय. तो घेतलाय बाजाराच्या विक्रीसाठी. तुम्हाला देऊ का थोडा थोडा? बघितलं पोरगिरी चावट्यात बघितलं. चला लवकर. चल ग मावशी. हॅलो, रसिकांच्या मनापासून आलेलं पारितोषिक ओवी हेमंत रामाणे, ओवी पेजले नवनाथ. स्टीलच्या बशीत फणसाचे घरे, स्टीलच्या बशीत फणसाचे घरे. आमचे नवनाथराव वरून दिसतात साधे बोळे, पण आतून खूप चाळे. हॅलो, हॅलो, आमच्या चिपळूण तालुका नमन मंडळाचे अध्यक्ष भिकाजी भोड यांची पटशिष्य विजयजी पेजले यांनाही आमचा नवविकास नमन मंडळाचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा.
आता जे गीत झालं या गीतासाठी खास वन्स मोर साठी कल्पेश कृष्णा कानसे यांच्याकडून 200 1 रुपयाचं पारितोषिक आहे. हे गाणं वन्स मोर व्हायला पाहिजे.